लस्सी तर एकच नंबर लागते. इथे आपण गाड्यावरील लस्सी वा तोडच नाही, अशीच खास लस्सी आज आपण 4 फ्लेवरमध्ये बनवत आहोत, ज्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारच्या आर्टिफिशियल कलरचा किंवा फ्लेवरचा वापर केलेला नाही. अगदी ओरिजिनल पद्धती परफेक्ट अशा 1 लिटर दह्यापासून अचूक प्रमाणासह जबरदस्त क्वांटिटीची आणि चव असलेली ही मलईदार आणि फ्लेवरफुल लस्सी कशी बनवायची तेच आज आपण बघणार आहोत. नमस्कार, मी ज्योती तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. रेसिपी नेहमीप्रमाणेच खूप टिप्ससह तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. लस्सी बनवण्यासाठी मी या ठिकाणी मलईदार आणि घरीच बनवलेलं हे घट्टसर घेतलेलं आहे. साधारण 1 लिटर आहे. दही कसं बनवायचं या अगोदरच्या उन्हाळी रेसिपीमध्ये मी शेअर केलेलं आहे. तुम्ही बघतच आहात, माझ्या ह्या दह्याला अजिबात पाणी सुटलेलं नाहीये. अगदी चाकूने पण कापता येईल इतकं हे घट्टसर आहे. आपल्याला याचीच मलईदार लस्सी बनवण्यासाठी पसरट भांड्यामध्ये किंवा असं मटक्यामध्ये किंवा खोलगट भांड्यात शक्यतो वापरायचं. तर हे बघा, संपूर्ण 1 लिटर दही मी या ठिकाणी घेतले. अगदी जरासं शिल्लक ठेवले ते विरघळण्यासाठी. सुरुवातीला आपण लस्सीचा बेस बनवून घेतोय. त्याकरता 7 ते 8 वेलची आणि त्याचेच फ्रेश 1 लिटर दह्याकरता पाव कप आणि वजनी प्रमाणात 170 ते 75 ग्रॅम साखर घेतली आहे. दोन्ही साहित्य मिक्सरच्या भांड्यात घातले. आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया आणि अशा पद्धतीची पावडर तयार करून घेतली आहे. हे दही छान असं रवीच्या किंवा मग घुसळच्या मदतीने घुसळून घेऊयात. यामुळे आपली लस्सी एकसंध कन्सिस्टन्सी तयार होईल. केसर पिस्ता लस्सी त्यासाठी 10 ते 12 पिस्ता आणि 10 ते 12 केशर काड्या मी दुधामध्ये जरा वेळ भिजत ठेवल्या होत्या. दुधामध्ये भिजवल्यामुळे लस्सीला कलर छान येतो आणि पिस्ता देखील खूप पटकन पेस्ट स्वरूपात दळला जातो. आता यामध्ये हा तयार करून घेतलेला लस्सीचा बेस घालायचा आणि मग मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचंय. जोपर्यंत पिस्ता एकदम बारीक स्वरूपात दळला जात नाही तोपर्यंत पिस्त्याचा मस्त असा हलकासा हिरवागार रंग ह्या लस्सीला येतो. हे बघा, काय भारी आपल्या ह्या लस्सीला रंग आलेला आहे. टेस्ट तर जबरदस्त आलेली आहे. मँगो फ्लेवरची मलईदार लस्सी त्याकरता 2 मोठे चमचे आंब्याचे तुकडे घेतले. मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात आणि सेम पद्धतीने आवडीनुसार हा लस्सीचा बेस घालूया. भरपूर जणांना आंब्याचा फ्लेवर हा खूपच आवडतो, तर आंबा जास्त प्रमाणात घातला तरीही चालेल. आंब्याची टेस्ट आपण आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. खूप छान असा ओरिजिनल रंग येतो. कोणताही आर्टिफिशियल रंग किंवा चव वापरण्याची गरज नाहीये. अगदी स्वस्तात मस्त आपली मँगो लस्सी तयार झाली. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला लस्सीचं हे बेस घालून घ्यायचं आहे. त्यासोबतच 1 चमचा आपल्याला रो अफजा घालून घ्यायचा आहे. आता हा देखील मी मिक्सरला फिरवून घेते. तर मिक्सरला फिरवण्यासाठी गरज नाहीये. चमच्याने जरी मिक्स केलं ना तरीही लगेच मिक्स होईल. ह्या लस्सीची टेस्ट खूप भारी लागते. आता आपण चौथ्या प्रकारची लस्सी बनवतोय, ती म्हणजे सगळ्यांच्याच आवडती चॉकलेट लस्सी. ती बनवण्यासाठी कॅडबरी घेतली आहे. तिला बारीक कट करून घेऊयात. कट केल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात. त्याचसोबत लस्सीचा बेस पण घालून घेऊयात. मिक्सरला दळून घ्यायची. दळून घेतल्यानंतर सर्व्ह करूया चॉकलेट लस्सी. तयार झाली लहान मुलांची एकदम परफेक्ट अशी चॉकलेट लस्सी. तयार झालेल्या लस्सीचं गार्निशिंग करूयात. तर सर्वात अगोदरची केशर पिस्ता मँगो लस्सीवर घालूयात थोडेसे मँगोचे तुकडे. तर रो अफजाचा फ्लेवर लस्सीवर पुन्हा एकदा थोडासा रो अफजा घालायचा आहे. सोबतच गुलाबाच्या पाकळ्या घालू शकता. याने दिसायला आणखीन जास्त छान दिसतील. हा शेवटचा फ्लेवर म्हणजे चॉकलेटचा. तो म्हणजे सर्व मुलांना आवडतो चॉकलेट फ्लेवर. त्यावरती थोडीशी पुन्हा एकदा घालूया कॅडबरी बारीक किसून घेऊया. तुम्हाला आजचे 4 प्रकार कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा. एकापेक्षा एक चवीचे हे जबरदस्त आपले लस्सीचे प्रकार तयार झालेले आहेत, जे तुम्ही उन्हाळ्यामध्ये एकदा जरी बनवले ना तरी पूर्ण उन्हाळ्यामध्ये संपेपर्यंत बनवतच राहाल आणि पितच राहाल एवढे भन्नाट आहे. त्यामुळे नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. मँगो लस्सी मस्त.